धन्यवाद अहमद सिद्दीकी सर. प्रस्तावनेतून कार्यक्रमाचे उद्देश आपल्या समोर आलेले आहेत. समोर मंचावर बसलेले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना पाहून मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. रफिक पारनेकर साहेब हे अहमदनगरहून आलेले आहेत. सोबत मौलाना बसलेले आहेत, डॉक्टर साहेब आहेत आणि कुरुंदकर महाराज आहेत आणि सोबत लिखे सर आहेत. तर या मंचाला बघून आपण असंच म्हणू शकतो की हाच आपला भारत देश आहे, जिथे सर्व लोक अशा पद्धतीने सोबत राहतील, संवाद साधतील. हाच आपला भारत देश आहे. तर या कार्यक्रमाचा उद्देश पण हाही होता की असाच आपल्याला एक भारत देश घडवायचा आहे. तर इथे वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले डॉक्टर रफिक पारनेकर साहेब आणि माननीय हबब गंगाधर कुरुंदकर महाराज हेच इथे आपले मत आणि आपल्याला मार्गदर्शन करतील. सर्वप्रथम मी कुरुंदकर महाराज यांना आमंत्रित करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शित करावे. महाराज. सर्वांना सस्नेह जय जिजाऊ, रामकृष्ण हरी, नमस्ते, जय हिंद, जय भारत. स्त्री शिक्षणाची पेटवुनी ज्योती, सावित्रीने केली क्रांती. शूर झलकारी अहिल्या राणी, नमन करूया जनाई चरणी. धन्य ती निरोती जिच्या प्रेरणे, उजळे कृषी संस्कृती. हीच जिजाऊ जिने घडविले, हीच जिजाऊ जिने घडविले. राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती. अशा ह्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे, विद्येची खरी देवता क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, अहिल्यामाई होळकर, अण्णाभाऊ साठे आणि मानवतेसाठी ज्या ज्या संतांनी महापुरुषांनी संदेश दिले, मग मोहम्मद पैगंबर साहब असो, शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध असो, किंवा आणखी ज्यांनी ज्या महापुरुषांनी मानवतेचा संदेश दिला आणि ह्या पृथ्वी तलावरील, ह्या भूतलावरील सर्व जाती धर्म पंथाचे स्त्री पुरुष नर नारी लहान थोरासह एका माता पित्याची संतान आहे, हा संदेश ज्यांनी दिला त्यांना प्रथमतः आम्ही नतमस्तक होतो. सज्जनो, आज या ठिकाणी सद्भावना ईद मिलन संमेलनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेले आहोत. स्टेजवरती विराजमान, मी विचार मंचावरती विराजमान हा शब्द वापरतो कारण विचार मंच म्हटलं की डोकं असतं आणि डोक्यामध्ये विचार असतात आणि डोक्यातले विचाराचा विचार करू शकतात, त्याला विचार मंच म्हणतात. असे मानवतेच्या प्रती सद्भावना निर्माण करण्यासाठी, देशातील जातीय दंगली थांबवण्यासाठी, सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी, भाईचारा निर्माण करण्यासाठी ज्या ज्या विभूती, जे जे महात्मे या ठिकाणी प्रयत्न करतात, प्रथमतः त्यांचं मी अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही, पण सज्जन हो, आपला देश हा भारत देश आहे. आपल्या देशाचं नाव संविधानानं भारत आहे.
आपल्या देशाचं नाव गीतेमध्ये सुद्धा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत असं सांगितलेलं असताना या ठिकाणी काही लोक मात्र मुद्दामहून त्याला हिंदुस्थान असं नाव देतात. हे मला मान्य नाही, किंवा कदापि एका धर्माचं नाव एखाद्या देशाला पूर्ण देणं हे चुकीचं आहे असं माझी भावना आहे. आपला देश भारत आहे, आपण भारताचे नागरिक आहोत आणि आपला भारत, भारताचं संविधान हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. ज्या ग्रंथावरती हा संपूर्ण देश चालतो ही आमची धारणा आहे. त्याचबरोबर सध्याची तुरंत घडलेली जी घटना ही दुर्घटनाच आहे. निश्चितच या घटनेचा, पहलगाम येथील जम्मू काश्मीर मधील घडलेल्या घटनेचा आम्ही मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्व बसलेल्या मानवतेच्या माणसांकडून तीव्र आणि जाहीर निषेध करतो. तद्वतच त्यामध्ये जे काही लोक मृत्युमुखी पडले त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आपण सर्वांनी 1 मिनिटाचं मौन या ठिकाणी पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याबद्दलही आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आपल्या देशामध्ये सध्या जे काही चाललेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जाती धर्माच्या नावावर पेटविल्या जाणाऱ्या दंगली थांबल्या पाहिजेत. माणूस तिथून एक आहे. जेव्हा कोरोना आला त्यावेळेस कुठलाही धर्म, जात, पंथ, लिंग, प्रांतभेद माणसामध्ये राहिला नव्हता. मग हा भेद निर्माण कोण करतो? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेद भ्रम अमंगळ सांगणारे आमचे संत कुठं आहेत? सांगणारे महंत कुठं आहेत? जगज्योती महात्मा बसवेश्वर असो, मग मोहम्मद पैगंबराची शिकवण काय आहे की या ठिकाणी ही सर्व प्रजा एका माता पित्याची संतान आहे. जन्नत, स्वर्ग हा मेल्यानंतर माणसाला कुठे दिसला असं मला माहित नाही, पण जिवंतपणे जिथं आपण राहतो त्या मातृभूमीवर आपण प्रेम करणं, राष्ट्रावरती प्रेम करणं हीच खरी मानवता आहे आणि हाच खरा धर्म आहे. ही पैगंबर साहेबांनी दिलेली शिकवण आम्हाला आहे. हीच शिकवण संतांनी दिलेली आहे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे ही आमच्या संतांनी दिलेली शिकवण आहे. पहलगामला घडलेली घटना निश्चित वाईट आहे, पण माझं असं मत आहे की महाराष्ट्रामध्ये काही दुर्घटना घडल्या होत्या, अतिरेक्याचे हल्ले झाले होते आणि त्या प्रसंगी RR पाटलांनी नैतिक जबाबदारी समजून आम्ही हा हल्ला होण्यापासून रोखू शकलो नाही किंवा या लोकांना वाचू शकलो नाही. नैतिकतेच्या जबाबदारीतून त्यांनी आपला राजीनामा दिला होता. अशोकराव चव्हाणांनी सुद्धा त्यांच्या काळात एक अशी काहीतरी घटना घडली, त्यावेळेस त्यांनी, विलासराव देशमुखांनी आपला राजीनामा दिला आहे. माझं स्पष्ट मत आहे, सध्या पहलगाम मध्ये जी काही दुर्घटना घडली त्या ठिकाणी तिथपर्यंत अतिरेकी येऊन पोहोचले कसे? मी तर म्हणतो अतिरेकी भारतात येतातच कसे? बुढ्यापासून शेंड्यापर्यंत एक सरकार, इतकं विश्वस्त मजबूत सरकार असताना ही जर घटना घडत असेल तर याची नैतिक जबाबदारी समजून तिथल्या गृहमंत्र्यानं आणि देशाच्या प्रधानमंत्र्यानं राजीनामा दिला पाहिजे. आणि हा राजीनामा देण्याची नैतिकता ज्या दिवशी त्यांच्यामध्ये येईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्या देशाचे हे चौकीदार म्हणून शोधले जातील. नसता चौकीदारापेक्षा चोराची उपमा त्यांना कमी पडणार नाही. असो, आपल्याला या ठिकाणी जास्त बोलायचं नाही. बाहेर त्या ठिकाणी सद्भावना रॅली त्या ठिकाणी निघत आहे. त्या रॅलीत सहभागी होण्यासाठी आम्हाला आमंत्रण आलंच आहे. हा, महाराज तुम्ही येत आहात जिंतूरमध्ये, चांगलीच गोष्ट आहे. समजावून सांगा सगळ्याला, काय शेंबूड आपल्या नाकाला आणि ज्ञान सांगते लोकाला. मला असे 2-4 फोन आले. मी त्यांना सांगितलं काय अडचण नाही. मानवतेसाठी काम करत असताना मानवतेच्या विरुद्ध काम करणाऱ्याचा आम्ही नेहमीच निषेध करत आलेलो आहोत. पण या सध्या देशात चाललंय काय? मागे पुलवामा दुर्घटना घडली, एवढं RDX भारताच्या बाहेरून आलं काय? अरे का असं? निष्पाप सैनिकांचा बळी त्या ठिकाणी गेला, कोण घेतला? त्याचा शोध का लागत नाही? अजून का लागत नाही? मानवतेच्या विरुद्ध लोकांमध्ये दंगली पेटवणं, भडकावून देणं आणि त्याच्यावर आपली फक्त राजकीय पोळी भाजणं हा तुमचा धंदा थांबला पाहिजे. आणि हा धंदा ज्या दिवशी थांबेल, मी म्हणतो साहेब, त्या दिवशी जन्नत, स्वर्ग आणि जे काही सुख असतील ते आपल्या भारतामध्ये नांदल्याशिवाय राहणार नाही. आणि ते सुख मिळावे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपण जागृत झालं पाहिजे. आपण नुसतं जागृत होऊन चालणार नाही, एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. आणि म्हणून एका गीतात मी म्हटलेलं आहे, उठा उठा रे बहुजनांनो, आळस का धरला, उघड्या डोळी नाश पाहता स्वाभिमान सरला, दिवसा ढवळ्या होतो अन्याय माय माऊल्यांवर,
भ्रष्ट यंत्रणा न्याय व्यवस्था ठेवून हात हातावर, मोग गिळवणी शांतपणे गप्प कसे जिरला, आणि उघड्या डोळी नाश पाहता स्वाभिमान सरला. अरे रोजच करीतो आत्महत्या इथे हो बळीराजा, धनी दिलगीर खुशाल चोरटे मारुती मस्त मजा. नशिबाला दोष देऊनी का मर्दपणा हरला, उघड्या डोळी नाश पाहता स्वाभिमान सरला. अरे रेल्वे बँका शाळा सरकारी भांडवलदाराच्या घशात, ईव्हीएमचा करून घोटाळा लोकशाही ती खिशात. मायबापो, हुकुमशाहीला लगाम लावण्या का लाल नाही उरला, उघड्या डोळी नाश पाहता स्वाभिमान सरला. पेट्रोल डिझेल वाढून जीएसटी वसुली चालली जोमात, अरे विकून टाकलाय देशच सारा आणि विकास गेलाय कोमात. सांगा सुजान नागरिकांनो का हेत तुमचा पुरला, उघड्या डोळी नाश पाहता स्वाभिमान सरला. लोकसंख्या वाढ बेरोजगारीने घातले हो थैमान, जाती धर्मात लावून दंगे देती हो पैमान. मूळ समस्या सोडवण्यासाठी काल नाही उरला, आणि उघड्या डोळी नाश पाहता स्वाभिमान सरला. त्यासाठी आपल्याला एकच करावं लागल, क्रांतीची मशाल हातामध्ये घ्यावं लागल. मशाल क्रांतीची घेऊन हाती संघटित हो, एकमेकांना सहाय्य करूया आपण सारे भाऊ. मातृभूमीच्या रक्षणावेळा गंगाधर स्फुरला, आणि उघड्या डोळी नाश पाहता स्वाभिमान सरला. उघड्या डोळी नाश पाहता का स्वाभिमान सरला. मायबापांनो, तुमचा स्वाभिमान जर थोडाफार जिवंत असेल तर संघटित व्हा, शिका, संघर्ष करा, आणि एकजूट होऊन या जातीभेदाची, जाती दंगलीची, ही जाती अंताची लढाई आपण लढायला एकत्र या. त्यासाठीच सद्भावना मंचचे आपण जास्तीत जास्त सदस्य फक्त मुस्लिम बांधवांनी होऊन चालणार नाही, तर प्रत्येक जाती धर्माच्या भारताच्या नागरिकाने झालं पाहिजे. आणि तेवढी आपुलकी, भाईचारा निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देत असताना आपण या ठिकाणी मला बोलावलं, सन्मानित केलं आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल पुनश्च एकदा मी हरिभक्त परायण गंगाधर महाराज कुरुंदकर, राष्ट्रीय अध्यक्ष संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद गणराज्य भारत या नात्यानं आणि एक साहित्यिक या नात्यानं, संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या नंतर प्रचलित जास्त अभंग जर कुणाचे असतील तर ते संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचे आहेत. आणि महाराजांच्या नंतर, तुकोबांच्या नंतर सध्याच्या संतांवर, महापुरुषांवर आणि मानवतावादी विचाराचं कार्य करणाऱ्या सर्व मानवता धर्मावर अभंगाच्या रचना जर कुणाच्या असतील तर त्या माझ्या आहेत. गीतांच्या रचना आहेत माझ्या, बऱ्याच माझ्या आरत्या आहेत, मंगलाष्टिका आहेत, श्लोक आहेत, मंत्र, पुष्पांजल्या, प्रसाद, स्तवन, आधुनिक मागणे आणि आधुनिक पसायदान. लोकांना पसायदान म्हटलं की एकच संत ज्ञानेश्वरांचं कळतं, पण काळाची गरज असणारं पसायदान हे आम्ही लिहून या ठिकाणी लोकांपुढं मांडलेलं आहे. आणि इतकंच नाही तर या देशाचं सुंदर असं राष्ट्रगीत सुद्धा एक रचना करून आम्ही ती रचना लोकांमध्ये घेत असतो. ज्या रचनेमध्ये भाईचारा निर्माण होण्याचा प्रयत्न आहे, या रचनेवरून ही रचना घेऊन मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देणार आहे. ती रचना आपल्या पुढे 1 मिनिटात मी सादर करेन. जी रचना या दिनदर्शिकेच्या पहिल्या पानावर दिलेली आहे. मंगल देशा, पवित्र देशा, सुंदर भारत देशा. मंगल देशा, पवित्र देशा, सुंदर भारत देशा. तुझ्या दर्शने हर्ष मानसी प्रसन्नदायी देशा. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. नाना जाती धर्म पंथ हे भिन्न जरी त्या भाषा, आनंदाने सारे नांदती राष्ट्रभक्तीची आशा, राष्ट्रभक्तीची आशा. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता मानवतेचे वर्म, कर्मकांड ना भेदभाव तो पूजनीय ते कर्म. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भगवा निळा हिरवा पांढरा असती अनेक रंग,
मंदिर मस्जिद बौद्ध विहारे कीर्तनी होती दंग, कीर्तनी होती दंग. उंच हिमालय सवे सह्याद्री तिन्ही बाजू सागर, गंगा यमुना चंद्रभागा त्या ममतेच्या आगर. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. जय हो जवान जय हो किसान इथे घुमती नारे, जय हो जवान जय हो किसान इथे घुमती नारे. संत महापुरुष जयंती वेळी वाजती ढोल नगारे, वाजती ढोल नगारे. एकमुखाने मने गंगाधर करूया जय जयकार, मातृभूमीच्या रक्षणा राहू आम्ही सदा तयार. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. मंगल देशा पवित्र देशा सुंदर भारत देशा, मंगल देशा पवित्र देशा सुंदर भारत देशा. तुझ्या दर्शने हर्ष मानसी प्रसन्नदायी देशा, तुझ्या दर्शने हर्ष मानसी प्रसन्नदायी देशा. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शहाजीराजे, जय मानवता.